रामकृष्ण हरे। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे परमानंदमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की। यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह आनंदं ब्रह्मणो विद्वान् न बिभेति कदाचन। सज्जन हो, आज औपनिषदीय विषय आपणापुढे सादर करणार आहे। औपनिषदीय म्हणजे उपनिषदातील विषय। तैत्तरीय नावाचं एक उपनिषद आहे। उपनिषद तर 108 आहेत, पण दशोपनिषद आपण मानलेले आहेत। म्हणजे वेदांत शास्त्रकार जे आहेत, शांकरी दर्शन ज्याला आपण म्हणतो, वेदांत म्हणतो, त्यांनी 10 उपनिषद मानलेले आहेत आणि दशोपनिषदावर शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे। त्यातलं एक महत्त्वाचं उपनिषद आहे तैत्तरीय उपनिषद। त्यातला हा विषय आहे आणि विषय आहे ब्रह्मज्ञानाचा। ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान या गोष्टी एकच आहेत। तेव्हा ब्रह्मज्ञानी जो माणूस असतो, सद्गुरूला शरण जातो शिष्य आणि मग त्याच्या सहवासातून जे ज्ञान होतं गुरुकुल पद्धतीने, तर त्या ज्ञानानंतर तो जो ब्रह्माचं चौफेर ज्ञान त्याला होतं आणि मग त्याची स्थिती काय होते, त्याचा अनुभव, त्याची अवस्था काय असते, ती अवस्था या सुभाषितामध्ये, या मंत्रामध्ये सांगितलेली आहे। तेव्हा तो विषयाकडे आपण जाण्यापूर्वी आपल्या मातृभूमीचा म्हणजे भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आपणा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। विषय आहे आनंदम ब्रह्मणो विद्वान न बिभेति कदाचन। आणि मग असं जर आनंदरूप व्हायचं असेल तर मग काय व्हावं लागतं, ते काय आहे ते ब्रह्म? तिथे वाचा जाते का, मन जाते का अनुमानाने ओळखल्या जातं? बुद्धी काम करते का त्या ब्रह्मापर्यंत जाण्याची? तर त्याविषयी प्रगाढ चर्चा झालेली आहे। विचारसागर, वृत्तीप्रभाकर, भानुमती निबंध, तेव्हा अद्वैत सिद्धी, मोठे मोठे तत्त्वज्ञानाचे ग्रंथ, त्यातले काही ग्रंथ आम्ही अभ्यासले। सर्वदर्शन संग्रह पंढरपूरला एकनाथ महाराज देगलूरकरांकडे आम्ही अभ्यासला। त्याच्यानंतर उपनिषद शंकर महाराज कंधारकरांकडे, त्यांच्याकडे आम्ही हे दशोपनिषद आत्ता जे मी सांगतो आहे ते भाष्यासह ते आम्ही ऐकले। तेव्हा सांगायचा मुद्दा असा की असे जे ग्रंथ आहेत दशोपनिषद, तर ते ब्रह्माचं ज्ञान सांगतात आणि मग ते ज्ञान झाल्यानंतर, गुरुचा अनुग्रह झाल्यानंतर काय अवस्था होते, कसं जाणलं जातं ते ब्रह्म, तर उपनिषदकार सांगतात यतो वाचो निवर्तन्ते, त्या ठिकाणी वाचा जात नाही, म्हणजे वाचेने त्या ब्रह्माचं प्रतिपादन करता येत नाही, सांगता येत नाही। तिथून वाचा परत फिरते, निवर्तन्ते। अप्राप्य मनसासह, मनसासह अप्राप्य वाचा निवर्तन्ते। ब्रह्माची प्राप्ती न होता वाचा परत फिरते। अप्राप्य मनसासह, मनासकट वाचा परत फिरते, म्हणजे मनाचा लागसुद्धा तिथे लागत नाही, मनसुद्धा तिथे जात नाही। असं काय आहे ते? आनंदम ब्रह्मणो विद्वान न बिभेति कदाचन। आनंद म्हणजे सच्चित आनंदरूप असणारं जे ब्रह्म आहे ते विद्वान लोक जाणतात आणि जाणल्यानंतर न बिभेति कदाचन, कधीही ते दुःखी होत नाहीत, भीत नाहीत। तेच संतांनी सांगितलं। हे औपनिषदीय तत्त्वज्ञान जे आहे ते संतांनी यथार्थ रूपाने
उपभोगलं आणि सांगितलं लोकांना. म्हणून तुकाराम महाराजांनी अनेक अभंगामध्ये प्रतिपादन केलं आहे. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चडफडू घ्या रे तुम्ही. आनंद म्हणजे ते आनंदम ब्रह्म. तो जो आनंद आहे ना, तर आमच्याजवळ आहे. आणि तो आनंद सांगताना आनंदरूप ब्रह्म यथार्थ जाणल्यानंतर ते किती निर्भय होतात संत तुकाराम महाराज म्हणतात, जगा काळ खाय. जगाला काळ खात असेल, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय, आम्ही मात्र काळाच्या माथ्यावर पाय दिला. आम्ही मात्र मरणाच्या पलीकडे गेलो. याचा अर्थ असा की त्यांनी तत्त्वज्ञान, आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान जाणलं, अनुभवलं. आणि ते जाणलं, अनुभवलं, ते सांगितलं सुद्धा त्यांनी. मन वाचातीत तुझे हे स्वरूप. तुझं स्वरूप मन आणि वाचेच्या पलीकडे आहे. मनोनिया माप भक्ती केले, भक्तीचे या मापे मोजे तो अनंता. इतराने तत्वता न मोजवे. मन वाचा अतीत पलीकडे तुझे हे स्वरूप. भगवंता, तुझं स्वरूप मन वाचा पलीकडे आहे. आणि म्हणून या माप भक्ती केले. म्हणून आम्ही भक्तीच्या आधाराने ते माप केलं आणि त्या मापात मोजलं. भक्तीच्या मापे मोजे तो अनंता. अनंत असणारं तुझं जे रूप आहे ते आम्ही भक्ती तत्वाने जाणलं, अधीन केलं. इतराने तत्वता न मोजवे. इतर कुठल्याही साधनाने ते तत्वतः ओळखल्या जात नाही. न मोजवे म्हणजे मोजल्या जात नाही, अनुभवल्या जात नाही. पण भक्तीच्या मापामध्ये ते मोजल्या जातं. आणि म्हणून आम्ही भक्तीचं माप केलं आणि तिथपर्यंत पोहोचलो, त्या तत्वापर्यंत. आम्ही असे साधे भोळे वगैरे हे असो, आम्ही ज्ञानी आहोत. मी झाला म्हणा तो काहीची नव्हे, असं ज्ञानेश्वरी सांगते. जो कोणी म्हणेल मी जाणलं, तर माऊली म्हणते त्याला काहीच कळलं नाही. तेव्हा अशा प्रकारच्या हरिपदप्राप्ती, भोळ्या भाविकासी अभिमानियासी नरकवास. मी हे जाणलं, मी ते जाणलं, मी असा, मी तसा, त्याला काहीच कळालं नाही. अरे मी जाणलं काय, मी जाणणारच तो तू आहेस. अशा प्रकारचं रूप जे आहे, वेदाचा तो अर्थ अमासीच ठावा, एराने वहावा भारमाथा, तुकोबराय म्हणतात. तेव्हा अशा प्रकारचं वैदिक औपनिषदीय तत्त्वज्ञान संतांनी जाणलं, तद्रूप झाले, त्याचा आनंद उपभोगला आणि जगाला ते वाटलं. अशा प्रकारचा हा विषय आहे, यतो वाचो निवर्तन्ते. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत रहा, वाटीत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.